हल्ली गरिबीचा आणि दुःखाचा बाजार मांडण्याचे दिवस चालू झालेत. मोटिवेशनल स्पीकिंगच्या नावाखाली समोर बसलेल्या किंवा ऐकणाऱ्या व्हिडिओ पाहणाऱ्या लोकांना मी किती गरीब होतो आणि मी किती दुःखात दिवस काढले असं सांगून मोटिवेशन करण्याचे बऱ्याच जणांचा आता प्रकार चालू आहे. मला असं वाटतं की निश्चितपणे एखादा व्यक्ती खूप शून्याच्या खाली असेल, शून्यापाशी असेल, गरीब असेल, त्याच्यावरती अत्यंत वाईट परिस्थिती आली असेल, त्याच्यातून त्याने मेहनत केली आणि कष्टाने जर तो यशस्वी झाला असेल, मोठा झाला असेल, तर निश्चितपणे लोकांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे. अनेकांचे श्रम असतात, कष्ट असतात. असेही काही दिवस त्यांनी पाहिलेले असतात की जेव्हा त्यांना दैनंदिन गरजासुद्धा भागवता येत नसतात आणि त्यानंतर त्यांनी कुठेतरी मोठं यश मिळवलेलं असतं. तेव्हा निश्चितपणे या गोष्टी जे आत्ता ह्या परिस्थितीत आहेत त्यांच्यापर्यंत पोचवल्या पाहिजेत, जेणेकरून त्यांनासुद्धा कुठेतरी वाटेल की आपण यशस्वी होऊ शकतो. पण याच मूळ मुद्द्याचा आधार पकडून काही मंडळी खोट्या पद्धतीने याचं वार्तांकन करायला सुरुवात करतात. अनेकदा असं लक्षात येतं की गरिबीचा हा बाजार मांडणारे किंवा दुःखाचा बाजार मांडणारे तसं म्हटलं तर सर्वसामान्य मध्यमवर्गीय आयुष्य जगलेले असतात. पण एकाच वडापाववरती दिवस काढले असं म्हणून समोरच्यांना पार डोळ्यातून पाणी काढायचं आणि मग मूळ मुद्दा जो असतो की गरिबीतून मोठं होता येतं यापेक्षा मी किती भारी हे सांगण्याचा प्रयत्न त्यांचा केविलवाना प्रयत्न असतो. आणि मग आता एक जण झाला, दुसरा झाला, सगळ्यांचाच प्रकार तो चालू होतो. म्हणजे आम्ही अमुक केलं आणि मग आज मी ह्या पदापर्यंत पोचलो. तसं म्हटलं तर प्रत्येकच व्यक्तीने किंवा जुन्या पिढीतल्या व्यक्तींचा जर आपण मागोवा घेतला तर बऱ्याच लोकांचा हाच संघर्ष झालेला आहे. म्हणजे लाईट नव्हती घरामध्ये किंवा सायकल असायची किंवा पायी चालून शाळेत जावं लागायचं किंवा घरामध्ये पुस्तकांसाठी पैसे नव्हते. अशा स्टोऱ्या मला तर वाटतं की बऱ्याच जणांच्या आहेत. पण स्वतःच्याच दुःखाचा बाजार मांडायचा, पुन्हा पुन्हा तेच सांगायचं, मला असं वाटतं हे चुकीचं आहे. तुम्ही दुसऱ्यांच्या स्टोऱ्या सांगितल्या तर चालू शकतात की शेतमजुराचा मुलगा, त्याला ॲमेझॉन कंपनीमध्ये 44 लाखाचं पॅकेज मिळालं आणि आज त्याच्या कुटुंबाची परिस्थिती बदलली, हे तुम्ही आवर्जून सांगा. पण माझं स्वतःचं म्हणजे मी किती हालात दिवस काढले आणि हे सांगताना मग डोळ्यातून पाणी काढायचं, समोरच्यांना इमोशनल करून टाकायचं, अशा सगळ्या पद्धतीने हे इरिटेट करणारी जी मंडळी आहेत आता त्यांचं पेव फुटलेलं आहे. आणि यांना असं वाटतं की मी करतोय ते फार भारी करतोय. मला वाटतं की असं खोटं बोलणारे जे आहेत त्यांनी तर हे सगळं बंद करावं. जे लोक खऱ्या अर्थाने संघर्ष करून पुढे आलेत त्यांना पण मी अशी विनंती करेन की तुमच्या दुःखांचा लोळागोळा करण्यापेक्षा किंवा त्याची कुणी चेष्टामस्करी करीपर्यंत जाईपर्यंत तुम्ही त्याचा बाजार मांडू नका. एकदा सांगितलं हरकत नाही, दोनदा सांगितलं हरकत नाही, पण प्रत्येक ठिकाणी जायचं आणि ती टेप चालू करायची, मला वाटतं की ह्याच्यातून मग लोक तुमची चेष्टा करतील. पालकसुद्धा जेव्हा आपल्या मुलांशी संवाद साधतात, आमच्या वेळेस मोबाईल नव्हते आणि तरी ती मुलं मनातल्या मनात विचार करतात त्यावेळेस मोबाईल कुणाकडेच नव्हते, तुझ्याकडेच काय, कुणाकडेच नव्हते. म्हणजे मुलांना त्या गोष्टीचा त्रास होईल इथपर्यंत आपण पुन्हा पुन्हा ते रिपिटेशन करू नये. तारक मेहता का उलटा चष्मामध्ये हमारे जमाने में असं म्हणणारा भिडे मास्तर जो आहे, तो भिडे मास्तर एक प्रकारे त्याची जी काही जुनी कहाणी सांगत असतो किंवा आमच्या काळात काय होतं, आपण याची रीस सारखी ओढून आपल्या खऱ्या अर्थाने असलेल्या दुःखाचा किंवा संघर्षाचा काळ तो कुणाच्या चेष्टामस्करीचा विषय बनू नये असं मला वाटतं. हे केलं म्हणजेच मोटिवेशन असतं असं काही नाही. मोटिवेशन करण्यासाठी आपण समोर बसलेल्या, खऱ्या अर्थाने गरीब असलेल्या किंवा संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांना ताकद देणाऱ्या अनेक गोष्टी सांगू शकतो. त्यांना त्यांच्या परिस्थितीतून वर काढण्यासाठी आपण दुसरीसुद्धा उदाहरणं सांगू शकतो. पुन्हा पुन्हा स्वतःची उदाहरणं सांगणं किंवा काही उदाहरणं खोटी सांगणं हे मात्र बंद व्हायला पाहिजे. दुःखाचा बाजार, गरिबीचा बाजार हा प्रकार बंद व्हायला पाहिजे. आता UPSCचे निकाल लागले. अनेकदा असं होतं की व्हायरल होण्यासाठी मग मी कशा पद्धतीने हालात दिवस काढले सांगण्याचे जणू काही स्पर्धा चालू होईल. मला वाटतं की अशी स्पर्धा नको व्हायला, कारण याच्यामधून आपण कुणाच्या तरी भावनांशी खेळायला नको. वस्तुस्थिती असेल तर नक्की सांगावं. ते किती वेळा सांगायचं यालासुद्धा मर्यादा आहेत. आपण जर पाहिलं असेल तर जी मोठी माणसं झाली
डॉक्टर APJ अब्दुल कलाम असतील, अमिताभ बच्चन असेल, सचिन तेंडुलकर असेल, अनेक उदाहरणं आहेत. आता यातली काही मंडळी अशी आहेत की ती पहिल्यापासून त्यांची परिस्थिती चांगली होती, परंतु काहींची परिस्थिती नाजूक देखील होती. पण त्यांनी पुन्हा पुन्हा हा विषय केलेला नाही आहे. त्यांनी तर भारताला सुवर्णयुगाच्या दिशेने कसं नेता येतील ही स्वप्न मुलांना दाखवलीत. मी गरीब होतो, मी कसा मोठा झालो, याच्यामध्ये गरिबीबद्दल बोलत नाही हा माणूस स्वतःचं टिमकी वाजवतो आहे. म्हणून मी जे आत्ता बोलतोय ते बऱ्याच जणांना पटत असेल. त्याचं कारण अशा लोकांची आता फौजच्या फौज निर्माण झाली आहे आणि उगीचच नसलेली दुःख सांगण्यामध्ये या लोकांचा वेळ जात आहे. जुन्या पिढीने नक्की संघर्ष केला आहे, तो संघर्ष पोचला पाहिजे, पण तो संघर्ष अशा पद्धतीने नको की लोकांना त्याची शिसारी येईल, उलटी होईल. तेव्हा पुन्हा एकदा सांगतोय, गरिबीचा आणि दुःखांचा खोटा बाजार मांडणं बंद करा आणि नव्या पिढीला खरं तर यशाची आणि सुवर्णयुगाची स्वप्न दाखवायला सुरुवात करू. खरं बोलूयात आणि रेटून बोलूयात. खोटं रेटून बोलण्यापेक्षा खरं प्रेरणादायक बोलायला काहीच हरकत नाही. ते बोललंच पाहिजे आणि नव्या पिढीला प्रेरणा द्यायलाच पाहिजे. फक्त गरिबीचा बाजार आता बंद करा.